नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता विंटर कलेक्शनचं नवीन कॅचलाईन काय असेल त्याबद्दल ईश्वरी सांगत असते. ती म्हणते की आपलं हे जे विंटर कलेक्शनचं उत्पादन आहे ते इथे भारतामध्ये होणार आहे. त्यामुळे आपल्या भारतीयांना मनाला भिडेल अशी त्याची काहीतरी कॅचलाईन हवी. त्यामुळे मला असं वाटतं की त्याची कॅचलाईन ही अगदी आपल्या म्हणजेच बाकीच्यांच्या मनाला भिडेल अशी असावी. यावेळेला इथे इमोशन्सचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे आपण या उत्पादनाच्या म्हणजे प्रक्रियेमागे लोकांची मनं काय असतील त्याबद्दल विचार केला पाहिजे आणि तशीच कॅचलाईन असली पाहिजे. अगदी साधी सिंपल लोकांच्या मनाला भिडेल अशी. म्हणजे यावेळेला सर काही किंमत आहे तर ती भावनांना आहे. मग हे ऐकल्यावर अर्णव तिच्याकडे बघत राहतो आणि ईश्वरीला बघत आता लावण्य म्हणते की एक मिनिट ईश्वरी, हे बिझनेस आहे आणि इट्स नॉट अबाउट इमोशन्स, इट्स अबाउट ब्रेन. त्यामुळे आता इथे या गोष्टीचाच विचार केला पाहिजे. मग असं म्हटल्यानंतर सगळे जे बसलेले असतात त्याने म्हणतात की हो, म्हणजे आम्हाला असं वाटतं की मिसेस राजेश शिर्के अगदी बरोबर बोलतात. मग अशाच कॅचलाईन तयार केल्या पाहिजे. त्यावेळेला लावण्या तिला सुचवते की वाय डोंट यू टेल अस सम कॅचलाईन्स. तेव्हा मग लगेचच अर्णव म्हणतो की मिस इंदोरचं ते काम नाही. आपल्या ॲडव्हर्टाइजमेंट टीमला कळव, पी आर टीम आहे, त्याला छानपैकी अशा कॉपीराईट कॅचलाईन बनवायला सांग. ओके. तेव्हा मग तो पुढची मीटिंग गेस्ट रूममध्ये भरवतो आणि लावण्याला सांगतो की लावण्या, पुढची अरेंजमेंट ही गेस्ट रूममध्ये असेल. आणि ते सगळेजण निघून जातात. लावण्या विचार करते की मोठी आली ईश्वरी कॅचलाईन बनवणारी. आता बघते हिला मी हिची कॅचलाईन कशी करते ते. हिच्या आयुष्याची नाही कॅचलाईन बदलून टाकली ना तर नावाची लावण्य देशमुख नाही मी. ती पुन्हा आता ईश्वरीवर खूप चिडलेली असते. कारण इन्व्हेस्टरने पुन्हा एकदा ईश्वरीला झुकतं माप दिलेलं असतं. इथे अंजली खूप काळजीत असते म्हणून ती देवी आईला प्रार्थना करत असते. तिची प्रार्थना ही देवी आईला म्हणत असते की देवी आई, सात्विक फॅशनवर आज खूप मोठं संकट ओढावलं आहे. त्यामुळे आज चिंटू खूप जास्त काळजीत असेल. पण काहीतरी कर, असा चमत्कार घडवून आण जेणेकरून सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे. चिंटूने सगळं काही नीट करायला पाहिजे असंच वाटतं मला. आणि म्हणूनच ती देवापुढे हात जोडून असते. मस्तपैकी इथे वल्लरी फोन बघत असते. राकेश येऊन विचारतो की मामी, अंजली कुठे? ती दिसली नाही. तेव्हा मग मामी म्हणते की हो जावई बापू, अंजली ना देवघरात असेल. तो म्हणतो की सकाळी तर पूजा करून झाली, मग आता पुन्हा देवघरात कशासाठी? त्यावेळेला वल्लरी सांगते की अहो, मोठं संकट आलं आहे ना, म्हणूनच सात्विक फॅशनवर. आता ती सगळं घडलेला प्रकार त्याला सांगते. आणि वल्लरीने जेव्हा लावण्याला फोन केलेला असतो की काय गं, सात्विक फॅशनचं नक्की काय झालं आहे? म्हणजे मी ऐकलं की खूप मोठा लॉस होतो आहे. तेव्हा लावण्या तिला फोनवर बोलते की हो, करेक्ट ऐकलं आहे तुम्ही मामी एकदम. लॉस होतो आहे, परंतु हा लॉस झाला नाही. तो लॉस मी लावण्याने घडवून आणला आहे. हे ऐकल्यानंतर मामी म्हणते की काय? म्हणजे नक्की काय बोलतेस तू? ती म्हणते की यस, तुम्ही अगदी करेक्ट ऐकलं. हा लॉस जो काही घडला आहे ना, तो या लावण्याने घडवून आणलेला आहे. आता मी काय करणार? मोठ्या संकटात ARला मी स्वतःच ढकलणार आणि मग या संकटातून मीच त्याला बाहेर काढणार आणि मग मी ARच्या नजरेमध्ये उंचावणार, बरोबर? हे ऐकल्यावर मामी म्हणते की वा, अगदी मस्त प्लॅन केला आहे लावण्य तू, एक नंबर. तेव्हा मग लगेचच वल्लरीला ती म्हणते की येस मामी, आता मी ARला असं दाखवणार की मी त्याला प्रॉब्लेममध्ये मदत केलेली आहे आणि मग त्यानंतर AR सगळ्या प्रॉब्लेममधून माझ्यामुळे बाहेर येला आहे असं मी चित्र निर्माण करणार आहे. हे ऐकून वल्लरी खूप खुश झालेली असते आणि लावण्याला कॉंग्रॅच्युलेट करते. नंतर मग राकेश म्हणतो की वा, एकदम मस्तच प्लॅन केला आहे हिने. वल्लरी म्हणते की मी आलेच जरा बघून. तेवढ्यातच इथे आता राकेश विचार करतो की बरंच झालं, म्हणजे ना अगदी माझ्या मनासारखं घडलं. कारण की किती काही झालं तरीही इतके दिवस या लावण्याने इतक्या दिवसानंतर काहीतरी महत्त्वाचं काम केलं. आता काय, माझी मूर्ख बायको तिथे देवघरात बसू दे, मला काहीतरी डोकं चालवायला मिळेल. म्हणजे हा अर्णव त्या लॉसच्या हिशोबात असेल, तो काही आता घराकडे लक्ष देणार नाही आहे. त्यामुळे मला मला आता काहीतरी पैशांची व्यवस्था करता येईल. इकडे तिकडे काहीतरी करून थोडेफार पैसे काढले पाहिजेत मला आणि मगच त्या दादाचं तोंड गप्प होईल. आता देवघरात आल्यावर अंजली असते. तिला पाहिल्यानंतर तो विचार करतो की आता ही इथे बोलत आहे, म्हणजे मला काहीतरी दुसरा विषय काढला पाहिजे, हिला इथेच गुंतवली पाहिजे. मग तेवढ्यातच अंजली हात जोडत असताना राकेश धावत येतो. म्हणतो की अगं अंजली, आता काय करतेस? तुला कळत आहे का काय करत होतीस तू? ती म्हणते की का, काय झालं? मी हात जोडत होते देवापुढे.
तो म्हणतो की अगं तुझं लक्ष नव्हतं, आता ओढणीने पेट घेतला असता तर केवढ्याला पडलं असतं ते. ती म्हणते की सॉरी अहो माझे लक्षच नव्हतं. मग तो विचारतो की काय झालं, कुठे होतं लक्ष तुझं? तेव्हा मग ती म्हणते की अहो खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे ना. तो म्हणतो की हो ऐकलं मी, मामा आणि मामीने सांगितलं मला की सात्विक फॅशनचा काय प्रॉब्लेम झाला ते. खरं तर ना अंजली मला खूप दिवसापासून असं वाटतंय की काहीतरी चुकीचं घडणार आहे. तेव्हा मग अंजली विचारते की म्हणजे नक्की काय? त्याचबरोबर तो म्हणतो की अगं म्हणजे तुला खरंच सांगू का, आज ना मी सकाळी म्हणून देवळात पण गेलो होतो आणि तिकडच्या गुरुजींना विचारलं मी की मला ना आमच्या घरात सतत नेगेटिव्हिटी जाणवते. मग काय केलं पाहिजे? त्यावेळेला तो म्हणतो म्हणजेच गुरुजींनी म्हणाले, की घरातल्या जुन्या पुराण्या वस्तू असतील ना, त्या काढून टाका. त्या अशा जुनाट वस्तूंमुळे ना खरं तर घरात निगेटिव्हिटी पसरत राहते. त्यामुळे जुन्या वस्तू बाजूला करा. अशा आहेत का आपल्या घरात काही जुन्या वस्तू? मग अंजली म्हणते, की हो तशा आहेत घरामध्ये जुन्या वस्तू. म्हणजे तुम्हाला कसं सांगू आता? म्हणजे बऱ्यापैकी आईच्या पासूनच्या वस्तू आहेत. तो म्हणतो, की हो त्याच वस्तू बाजूला काढल्या पाहिजेत. कुठे आहेत अशा वस्तू? तेव्हा अंजली म्हणते, की अहो स्टोअर अशा वस्तू आहेत जुन्या. म्हणजे खरं तर ह्या काढाव्या लागतील. तुम्हाला जमेल का हो ते सगळं काढायला, साफ करून घ्यायला? तो म्हणतो, की हो, नको काळजी करू. माझा एक माणूस आहे ना, त्याला मी बोलवतो आणि हे सगळं ना मी बाहेर देतो. म्हणजे कसं आहे ना, अशा वस्तू बाहेर काढल्यानंतरच आपल्या घरातली निगेटिव्हिटी दूर होईल. म्हणूनच मग आपण हे सगळं करूया. अंजली म्हणते, की कराल तुम्ही खरंच हे सगळं? कारण चिंटू कामामध्ये आहे, म्हणजे तो टेन्शनमध्ये असणार. त्यावर लगेचच तो म्हणतो, राकेश म्हणतो, की "हो, हो, हरकत नाही. मी करतो सगळं काही. तू अजिबात चिंता करू नकोस." असं म्हणून आता लगेचच पुढे अंजली म्हणते, की "बरं ठीक आहे. मी देवाकडे हात जोडते." आणि त्यानंतर मग राकेश तिकडून निघून जातो. आणि तो निघून गेल्यावर विचार करतो, की माझी भोळी बायको. आता बघ मी काय करतो ते. तू इथे पूजेमध्ये बिझी राहा, चिंटू तिकडे बिझी राहील आणि मी माझं काम मात्र आता व्यवस्थितच करून घेतो. म्हणजे कसं आहे मला टेन्शनच राहणार नाही. आणि मनातच विचार करतो, की चला आता त्या जुन्या वस्तू आहेत त्या विकून मला काहीतरी पैसे कमवता येतील. त्यानंतर लावण्या फोनवर बोलत असते, की हो, आता लॉस तर होणारच आहे. काही झालं तरीही. कारण की जर मी कॅचलाईन टीमला कॉल केला नाही, त्यांचे कॉपीराईट कॅचलाईन मिळाले नाहीत, तर कसं होणार? अजिबातच हे सगळं घडणार नाही. त्या ईश्वरीने कितीही बोलून काहीच होऊ शकणार नाही. आणि मनातच आता ती खूप खुश असते. आणि सात्विक फॅशनचा जो बोर्ड असतो, त्याला ती आता टाळं लावायला निघालेली असते आणि म्हणते, की "ए यार, आय एम व्हेरी, व्हेरी सॉरी. मी हे सगळं करणार होते, परंतु तू हे सगळं आता मला माझ्याकडून काढून घ्यायला भाग पडला आहेस. त्यामुळे किती काही झालं तरीही आता या कॅचलाईनचं काहीही होऊ शकणार नाही. आता सात्विक फॅशन आणि AR हा कायमचा बंद पडणार आहे." हे सगळं ती आता बोलत असते. आणि कायमचं मी टाळं लावलं सात्विक फॅशनला, हे ती म्हणते. तेवढ्यातच मागून ईश्वरी येते आणि सगळं काही तिने लावण्याचं बोलणं ऐकलेलं असतं. ती येऊन मागून म्हणते, की "लावण्या मॅडम, हे जे काही तुम्ही वागताय ना, इतक्या खालच्या पातळीला जाऊन तुम्ही कधी वागाल असं मला वाटलंच नव्हतं." तेव्हा मग लावण्याला कळतं, की हे सगळं ईश्वरीने ऐकलेलं आहे. म्हणून ती तोंड वाकडे करते. नंतर मग ईश्वरी तिला जाब विचारायला येते, की "तुम्हाला लाज नाही वाटत का हो हे सगळं करताना? म्हणजे तुम्ही मुद्दाम हे सगळं घडवून आणलंय?" तेव्हा म्हणते, की "हो, एकदम परफेक्ट, एकदम बरोबर ऐकलंस तू. हे सगळं मीच घडवून आणलं आहे. या सगळ्याच्या मागे मीच आहे." ईश्वरी आता खूप चिडलेली असते. ती म्हणते, की "खरंच मला ना तुमचा राग करावा की कीव करावी काहीच कळत नाही आहे. हे सगळं असं करू शकता तुम्ही असं वाटलं नव्हतं. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत जे चांगलं चांगलं वागण्याची केली ती सगळी ॲक्टिंग होती का? म्हणजे सगळं नाटक होतं तुम्ही आमच्याबरोबर चांगलं वागत होतात ते?" तेव्हा ती म्हणते, की "हो, बरोबर, बरोबर. हे सगळं मीच घडवून आणलं. हा लॉस पण मीच घडवून आणला आणि हे सगळं आत्तापर्यंत वागत होते ते सगळं खोटं-खोटं होतं. काय करणार आहेस तू? सांग मला. मिडल क्लास. आता काय करशील? काकूबाईसारखी जाऊन सगळं तुझ्या नवऱ्याला सांगशील ना, की मी लावण्या मॅडमने असं केलं, लावण्या मॅडमने तसं केलं. ओके, गो, गो आणि सांग ARला, की हे सगळं मी घडवून आणलं. मग बघ काय होतं ते." ईश्वरी गप्पच उभी असते. तेव्हा लावण्य म्हणते, की "हे ना सगळं मिडल क्लास मुली तुझ्यामुळे घडलेलं आहे. खरं तर हे सगळं इथपर्यंत आणायचंच नव्हतं मला. मला हा लॉस मी तयार केला ओके, परंतु या लॉसमधून मीच ARला बाहेर काढणार होते. परंतु तुझ्यामुळे हे सगळं आता शक्य नाही आहे. समजलं तुला? मी काय केलेलं? फक्त ARला एका प्रॉब्लेममध्ये अडकवलं आणि त्या प्रॉब्लेममधून मीच ARला बाहेर काढणार होते. आणि हे सगळं जे काही लॉस झालं ना, त्याबद्दल मीच सगळे काही लॉस भरून काढणार होते. परंतु
तू तू मध्ये आली आणि सगळा प्रॉब्लेम केला. तुला ते कॅचलाईन तयार करायचं होतं ना. पुन्हा एकदा माझी इमेज ही अर्णवच्या नजरेत तू झिरो केली आणि स्वतः हिरो बनली, बरोबर ना? परंतु आता लक्षात घे, मी काही झालं तरीही आता अर्णवला फार मोठ्या संकटात टाकणार आहे, कारण तू मध्ये आलीस पुन्हा एकदा. आता अर्णवला मी हिरोवरून झिरो कसं बनवते ना, तेच तू बघतच राहा. काही झालं तरीही आता हे सात्विक फॅशन बंद होणार आणि तू काही करू शकत नाही. हे घे, चावी घे आणि दाखव हे टाळं उघडून. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की मी जोपर्यंत जिवंत आहे ना, तोपर्यंत अर्णव सरांचं काहीही वाकडं करू शकत नाहीस तू. हे लक्षात घे. आणि हे जे टाळं तुम्हाला चावी देते नाही, तुझ्याकडेच ठेव. संध्याकाळपर्यंत हे टाळं तुला मी फोडायला लावते की नाही तेच बघ. आणि संध्याकाळपर्यंत हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारच मी, असं चॅलेंज लावण्याला ती देते. आणि लावण्य म्हणते की हिला सोपं वाटतं सगळं. काही झालं तरी ही कॅचलाईन आता रेडी नाही. मग राकेश हा स्टोरूममध्ये येतो आणि स्टोरूममध्ये आल्यानंतर तो विचार करतो की बढिया, आता या सगळ्या वस्तू एक एक करून मला बाजूला केल्या पाहिजेत. या जुन्या पुराण्या वस्तू यांच्यामधून मला नक्कीच काहीतरी मिळू शकतं आणि या वस्तूंमुळेच पुढे जाऊन मला फायदा होऊ शकतो. आता एक एक पितळेच्या जुन्या जुन्या वस्तू तो बघतो आणि म्हणतो की वा, याची किंमत जवळजवळ काही लाखांमध्ये असेल. हे जे आहे हे पितळेचं आहे, म्हणजेच एकदम जुनं पितळ आणि चांदी पण आहे याच्यामध्ये. त्यामुळे जवळजवळ कितीतरी लाखांना ही सगळ्या वस्तू विकल्या जातील. म्हणूनच तो त्यातल्या काही वस्तू या विकायला बघत असतो आणि म्हणतो की आत्ता माझ्या माणसाला बोलवतो आणि यापैकी काही काही मेन जे पीस आहेत ना, ते बाजूला करतो. म्हणजे कसं आहे ना, यामुळे खरंच खूप गोष्टी माझ्या हाती लागल्यात. आता लवकरच स्टोरूममध्ये माझ्यासमोर खूप मोठ्या गोष्टी येणार आहेत. म्हणजे आता हे सगळं विकलं गेलं की त्याचे लाखोंमध्ये पैसे मिळणार आणि मग 4-5 हजार का होईना मला त्या दादाच्या तोंडावरती मारता येतील. पण चिंटू, तुला हे काहीही मी कळू देणार नाही किंवा त्या मामालाही मी काही कळू देणार नाही. आता मात्र हे सगळं तो करत असतो आणि कोणालाही कळू न देता अगदी गुपचूपणे त्याचं सगळं काम सुरू असतं. त्यानंतर आता राकेश त्याच्या माणसाला कॉल लावतो आणि सांगतो की हे बघ, तुला सांगतोय तिथे लवकर ये आणि या काही वस्तू आहेत ते घेऊन जायचे आहेत आणि लवकरात लवकर विकल्या पाहिजेत, कारण की त्याचे पैसे अगदी मस्तपैकी मिळणार आहेत, म्हणून लवकर यायचे. राकेश आता मनात विचार करतो की चला, एकदा की हा माणूस आला की या सगळ्या गोष्टी विकल्या जातील, मग मला फार मजा येईल. या वस्तूंचं मला काहीतरी नक्कीच आता विल्हेवाट लावली पाहिजे. पैसे आले हातात की मग मी मोकळा झालो. तर इथे सगळेजण आता गेस्ट रूममध्ये जमलेले असतात. अर्णवने मीडिया टीमला पण बोलावलेलं असतं, कारण की त्याला कॅचलाईन प्रेझेंट करायची असते. तेव्हा मग सगळे मीडियावाले वगैरे बोलतात की सर, काय झालं, म्हणजे तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की तुमची कॅचलाईन रेडी होत आहे. मग कधी रेडी होणार आहे तुमची कॅचलाईन? नक्की किती वेळ लागणार आहे तुम्हाला? असं आता सगळेजण बोलायला लागतात. त्याचबरोबर आता अर्णवला काहीच कळत नाही की अजून कॅचलाईन रेडी कशी नाही. म्हणजे लावण्याला तर मी सांगितलं होतं PR टीमला सांगायला, पण अजून कसं काही रेडी नाही. सगळेजण वाट बघत असतात की सर, आपण लाईव्ह येणार आहोत आता, त्यामुळे आपली कॅचलाईन रेडी असणं ही खरंच खूप गरजेचं आहे. त्यावेळेला अर्णव आता गप्प बसलेला असतो, कारण की अजूनही लावण्याचा काहीही रिस्पॉन्स आलेला नसतो. तो विचार करतो की आता काय करू मी? मला तर खरंच खूप टेन्शन आलं आहे. जर कॅचलाईन प्रेझेंट झाली नाही, मी इन्व्हेस्टर्सला थांबवून तर ठेवलं, परंतु हे जर झालं नाही तर खूप मोठा लॉस भोगावा लागणार आहे. इन्व्हेस्टर्सला सगळे त्यांचे पैसे परत करावे लागणार आहेत. इन्व्हेस्टर्स तोंड उघडतात आणि म्हणतात की काय झाले मिस्टर राजेश शिर्के, तुम्ही कॅचलाईन तयार करणार होतात, त्याचं काय झालं? सगळं अजून रखडून पडलंय, नाहीतर आमचे इन्व्हेस्टमेंट आम्हाला परत द्या, असं सगळे बोलत असतात. आता अर्णव बोलायला जातो की आता सगळं संपलं असं वाटतं आणि तो बोलतो की आय एम व्हेरी सॉरी कॅचलाईन. तेवढ्यात ईश्वरी म्हणते की 1 मिनिट अर्णव सर, कॅचलाईन तयार आहे. आता कॅचलाईन तयार आहे म्हटल्यावर सगळेजण ईश्वरीकडे बघायला लागतात. लावण्याचे पण डोळे फिरतात की ही मिडल क्लास ईश्वरी, हिची कॅचलाईन रेडी कशी काय झाली? त्यावेळेला ती ते दाखवते आणि म्हणते की सर, म्हणजे हे बघा, मी सगळ्यांसाठी आपली एकदम मराठमोळी दिलाला भिडणारी अशी कॅचलाईन तयार करायला हवी, म्हणून तशी मी तयार केली आहे. आता वल्लरी, आता लावण्य आणि बाकी सगळ्यांना काही सुचत नसतं की ईश्वरीने काय कॅचलाईन तयार केलेली असेल. अर्णव मात्र खूप टेन्शनमध्ये असतो. तो विचार करतो की मिस इंदोर हिने ही कॅचलाईन रेडी केली आहे. तेव्हा मग ती जी कॅचलाईन रेडी केलेली असते ती घेऊन येते आणि तिने मस्तपैकी त्याला कव्हरअप केलेलं असतं.
सगळे आता बघतच राहतात की नक्की ईश्वरी आता काय जादू करणार आहे. कारण की ईश्वरीचं जे काही वागणं आहे किंवा तिचं जे काही बोलणं आहे ते प्रत्येकाच्या मनाला अगदीच भिडलेलं असतं. त्यामुळे मग अर्णव ईश्वरीकडे बघतो आणि तिच्याकडे हसत बघतो आणि म्हणतो की मिस इंदोर, तू ही कॅचलाईन रेडी केली? तेव्हा ती म्हणते की हो सर, मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं होतं की आपलं हे विंटर कलेक्शन हे आपल्या आईच्या माईसारखं आहे, म्हणजेच उबदार, आणि त्याप्रमाणेच मी ही कॅचलाईन रेडी केली. तेव्हा मग लगेचच अर्णव म्हणतो की म्हणजे PR टीम लावण्या, काय झालं त्याचं? तेव्हा आता तो म्हणायला लागतो की मिस इंदोर, पण तू हे कसं काय रेडी केलं? कारण PR टीमला तर त्याबद्दल काही कल्पना दिली होती, पण त्यांना अजून काही सुचलं नव्हतं युनिक असं. मग तुला? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो सर, मी माझ्या बाजूने प्रयत्न केला आहे. आता तो प्रयत्न किती यशस्वी होतो ते आपण बघूया. ईश्वरी मात्र आता अर्णवकडे आनंदाने बघत असते आणि म्हणते की सर, हे कॅचलाईन अगदी प्रेमळ माणसांसाठी हवी. आणि जसं मी तुम्हाला म्हणाले की हे सगळं अगदी प्रेमाने करायला हवं, कारण लोकाच्या अगदी मनाला जाऊन ते भिडलं पाहिजे, आणि तसंच मी तयार केलं आहे. आणि इन्व्हेस्टर्सला ती सांगायला लागते की माझ्या मनापासून जे मला सुचलं ना ते मी अगदी व्यवस्थितपणे तयार केलं. आणि मीडियालाही ती अनाऊन्स करते की आपल्या या विंटर कलेक्शनसाठीची कॅचलाईन तयार आहे. तेव्हा लावण्य गालातल्या गालात हसत असते आणि म्हणते की आता ही ARचा पचका करणार आहे. इतक्या महत्त्वाचं जे कॅचलाईन कोणालाही जमलं नाही ते हिला जमणारच नाही आहे, कितीही काही झालं तरीही. त्यावेळेला मग आता सगळेजण वाट बघत असतात आणि मग मीडिया टीमला अर्णव सांगतो की हे आता कॅचलाईन दाखवत आहोत, त्यामुळे तुम्ही ते लाईव्ह करायला घ्या, म्हणजेच टेलिकास्ट आपला झाला पाहिजे. त्यावेळेला आता सगळे लाईव्ह व्हिडिओ बघत असतात. ईश्वरी आता म्हणते की आपल्या विंटर कलेक्शनचं जे कॅचलाईन आहे ते पुढील प्रमाणे आहे. मग त्यावेळेला ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही ते फडका, म्हणजेच जे कवर केलेलं असतं ते बाजूला करतात. सात्विक फॅशन विंटर कलेक्शन, ऊब आईच्या मायेची, ही फक्त थंडीपासूनच नाही तर लोकांच्या वाईट नजरेपासून पण वाचवते, असं कॅचलाईन तिने अगदी तयार केलेलं असतं. आणि ते तिने वाचून दाखवल्याबरोबर सगळे आता बघतच राहतात. ईश्वरीचं हे वाक्य तर खूप साधं सोपं असतं, म्हणूनच इन्व्हेस्टर्स त्याचं इतकंसं कौतुक करत नाही, ते फक्त त्याच्याकडे बघतच राहतात. त्यावेळेला मग आता लावण्या गालातल्या गालात हसत तिच्याकडे बघत असते की हिने असलं कसलं फालतूचं कॅचलाईन तयार केलेलं आहे, आणि इन्व्हेस्टर्सने त्याला काही रिस्पॉन्स दिलेला नसतो, त्यामुळे लावण्याला तर आणखीनच मजा येत असते. नंतर अर्णवला आता काय बोलावं हे काहीही सुचत नसतं. तो अगदी गप्पच बसलेला असतो. त्यानंतर ते कॅचलाईन वाचल्यानंतर अर्णवला आपल्या आईची आठवण यायला लागते. म्हणजे आई आणि ताईसोबत असताना लहानपणीच्या सगळ्या आठवणी त्याला आता आठवत असतात, आणि त्यामुळे तो खूपच आता इमोशनल झालेला असतो. आणि ताईसोबतचं खेळणं, आईची ती माया, हे सगळं सगळं आता त्याला आठवतं, आणि म्हणूनच त्यालाही ते मनापासून अगदी फील झालेलं असतं, म्हणजे आपल्या आईची आठवण त्याला आलेली असते. आणि त्याचबरोबर इथे आता मीडियाने हे सगळं, म्हणजेच सोशल मीडियावर अपलोड केलेलं असतं. आणि त्यावेळेला हे सगळं अपलोड केल्यानंतर समोरच व्ह्यूज यायला लागतात. म्हणजे हे जेव्हा व्हिडिओ अपलोड होते त्यावेळेला प्रत्येकजण आपापला मोबाईल बघतं, आणि मोबाईलमध्ये आपापल्या गोष्टी, म्हणजेच जे काही झालं आहे त्या सगळ्या गोष्टी आता समोर यायला लागलेल्या असतात. म्हणजे ईश्वरीने जे काही कॅचलाईन दिलेलं असतं ते पब्लिक त्याला खूप जास्त प्रतिसाद देत असते, आणि सगळ्यांच्या लोकांपर्यंत ते खूप जास्त प्रमाणात पोचतं, आणि लोकांना ते खूपच आवडतं जे ईश्वरीने कॅचलाईन तयार केलेलं असतं. आता जे मीडियावाले पत्रकार असतात ते म्हणतात की वाव, एकदम एकदम अमेझिंग रिस्पॉन्स आला आहे अर्णव सर या कॅचलाईनला. म्हणजे आतापर्यंत जे घडलं नव्हतं ते आता घडलं, कारण की जवळजवळ एका मिनिटामध्ये 1000 लोकांपेक्षा जास्त लोकांनी याला पसंती दिलेली आहे या कॅचलाईनला, आणि भरपूर लोकांपर्यंत हे अजूनही आवडत आहे, पोहोचत आहे. आता ईश्वरीचं हे झालेलं कौतुक पाहून अर्णव तिच्याकडे बघतच राहतो, आणि त्याच वेळेला अर्णव आणि बाकीचे सगळेही बघतात तर सोशल मीडियावर ते कॅचलाईन एकदम धुमाकूळ घालत असतं. आता ते पाहून ईश्वरी खूपच खुश होते, आणि लावण्या अगदी रागाने तिच्याकडे बघत असते, कारण की जे काही घडलंय ते आता तिला खूप चिडवणारं असतं, आणि तिला वाटत असतं त्याच्यापेक्षा वेगळंच काहीतरी घडतं. आता ईश्वरीला अर्णव म्हणतो की मिस इंदोर, हे जे सात्विक फॅशन आहे ते फक्त माझ्यासाठी बिझनेस नाही आहे,
तर ही माझी आई आहे, तुला माहीत आहे. म्हणजे सात्विक फॅशनमध्ये नेमकी मी माझी आई बघत आलो आहे आणि हे आज बिझनेस बुडला असता याचा अर्थ मी माझ्या आईला लॉसमध्ये घालवलं असं वाटलं असतं मला. परंतु मिस इंदोर, हे तू घडू दिलं नाही. तू माझ्या आईची प्रकृती किंवा माझ्या आईचं रूप अगदी व्यवस्थित तसंच ठेवलं आहेस. मग अर्णव आणि ईश्वरी एकमेकांचा हात हातामध्ये घेतात आणि तो अर्णव ईश्वरीला म्हणतो की थँक्यू मिस इंदोर, तुझ्यामुळे आज आपल्या सात्विक फॅशनची इज्जत राखली गेली. जे जमलं नव्हतं कोणाला ते तू करून दाखवलं. आता लावण्या मात्र तोंड पाडून त्याच्याकडे बघत असते. ईश्वरी म्हणते की सर, तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला कधीही कुठल्या प्रकारेही खाली पडू देणार नाही. मी सतत तुमच्यासोबत आहे सर. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपलं काय नातं आहे. त्यावेळेला हे मुद्दामच ती लावण्याकडे बघत बोलत असते. त्यावेळेला तो म्हणतो की मिस इंदोर, आय नो व्हेरी वेल आपल्यात काय नातं आहे ते. आता दोघंही एकमेकांकडे खूप आनंदाने बघत असतात. ईश्वरीचं सगळीकडे खूपच आता कौतुक होत असतं आणि अर्णव आणि ईश्वरी पुन्हा एकदा नवीनच एकमेकांशी जोडले गेलेले असतात. पुढच्या भागामध्ये आकाश हा म्हणत असतो की आपण आता सगळेजणच आहोत, तर एक गेम खेळूया. एक शब्द द्यायचा आणि त्याच्यावर प्रत्येकाने अगदी भरभरून बोलायचं आहे. त्यावेळेला आता ईश्वरी ही म्हणते की आता पहिला शब्द मी देणार आहे, तो म्हणजे प्रेम. आता अर्णव हा ईश्वरीकडे बघायला लागतो आणि ईश्वरी म्हणते की प्रेमाबद्दल पहिले मी नाही बोलणार, तर पहिले आता अर्णव सर बोलून दाखवतील. मग अर्णव सर, तेव्हा असा आवाज दिल्याबरोबर अर्णव हा समोरून चालत येत असतो. तेव्हा ईश्वरी अर्णवला म्हणते की अर्णव सर, बोला तुम्ही, प्रेमावर तुम्हाला काय बोलायचं आहे, क्या है प्यार, असं विचारल्यावर आता अर्णव हा ईश्वरीकडे बघतो आणि म्हणतो की प्रेम म्हणजे. ईश्वरीच्या नजरेत आता अर्णव बघत असतो आणि ती गालातच हसत असते. आता अर्णव बोलता बोलता ईश्वरीला स्वतःच्या मनातलं प्रेम व्यक्त करून दाखवेल का, हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.